या चॅनलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे. तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनलवर नक्की सादर करू. तो जुलैचा महिना होता. पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती. वातावरणात गारवा होता, पण त्या गारव्यात काहीतरी वेगळंच होता. विश्वास कांबळे, एक साधा शांत तरुण, नुकताच कोल्हापूरला बदली होऊन आला होता. सरकारी नोकरी होती त्याची, क्लार्क म्हणून. त्या दिवशी तो साताराहून कोल्हापूरला परतत होता. रात्रीची बस होती आणि नेहमीप्रमाणे रात्रभर पडणारा पाऊस. रात्री 1 वाजले होते. चला, शिरोली आली. गाडी शिरोलीला पोहोचली होती. विश्वासला इथेच उतरायचं होतं, कारण पुढे त्याचं माणगाव गाव जवळपास 30 किलोमीटर आत. तो रोजचाच प्रवास होता, पण एक गोष्ट वेगळी होती. आज पहिल्यांदा तो इतक्या रात्री प्रवास करत होता. शिरोली स्टॉपवर उतरल्यावर सगळं थिजलेलं होतं. गाड्या जात होत्या, पण कुठलीही थांबत नव्हती. रस्त्यावर फक्त एक चहाची टपरी दिसत होती, आणि हो, ती देखील अर्धवट प्रकाशात. तिथं थोडा वेळ थांबून त्याने चहा घेतला. जवळील चहावाल्याला विश्वासने विचारले. चहावाला बोलला, रुकडीकडे एक गाडी येते, ती पकड. तिथून तुझं माणगाव फक्त 5 किलोमीटर वर आहे. काही वेळ थांबल्यावर रुकडीकडे जाणारी गाडी आली. गाडीमधून फक्त विश्वास, ड्रायव्हर आणि कंडक्टर ह्यांना सोडून कोणीच नव्हतं. अंधार होता. पाऊसही आता थांबला होता, पण एक अनामिक शांतता सोबत येत होती. रुकडीमध्ये उतरल्यावर आजूबाजूला कोणीही नव्हतं. गाडी गेली आणि विश्वास मागे एकटा उभा राहिला. त्या रस्त्यावर जिथं म्हणे एक आत्मा फिरतो. 5 किलोमीटरचं अंतर. विश्वास चालू लागला. कच्चा रस्ता, दाट रान आणि काळोख. रात्रीचे 2 वाजले होते. रस्ता सुनसान. फक्त रात किड्यांचे आवाज. मध्येच झाडांची पानं हलायची आणि अचानक शांतता. आणि त्या शांततेत विश्वासच्या मनात विचारांचं वादळ. आई-वडिलांनी म्हटलं होतं, असं रात्री जाऊ नकोस, पण काम महत्त्वाचं होतं म्हणून तो निघाला. पण आता त्याच्या पावलांना गती नव्हती. मनात भीती होती, पण तो चालत राहिला. अचानक एक मोठं वडाचं झाड समोर आलं. जोरदार वारा सुटलेला आणि पुन्हा पावसाचे थेंब. झाडाखाली तो गेला आणि पाहिलं, एक म्हातारा तिथं बसलेला होता. तो विचित्रपणे हसत होता. चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळ्यात वेडेपणा. विश्वास घाबरला. म्हातारा म्हणाला, तंबाखू आहे का? विश्वास म्हणाला, नाही, नाही आहे. आणि मग त्या म्हाताऱ्याने जोरात हसणं सुरू केलं. हसणं असं की कानांवर छाप पडे आणि लगेच गायब. विश्वास मागे वळून पाहतो आणि तो म्हातारा नाहीसा झाला होता. नंतर तो झाडावर होता, उलटा लटकलेला, आणि हसत होता. वाचलास रे, वाचलास. विश्वास धावत सुटतो. मागून ती किंकाळी, तो आवाज, वाचलास, पण पुन्हा घावशील. तो गावाच्या वेशीवर पोहोचतो. बिरोबाचं मंदिर, आणि तिथंच बेशुद्ध होतो. सकाळी गावकऱ्यांना तो तिथंच सापडला. अंग गरम, ओठ काळे पडलेले आणि डोळे सतत झपकणारे. वर्षा काकू, गावातली वृद्ध बाई म्हणाली, ह्या मुलाला काहीतरी लागलंय, ह्याने नजरेने पाहिलाय काहीतरी. गावातले काही लोक लगेच मंदिरात पुजारीला घेऊन आले. पुजाऱ्याने गंगाजल शिंपडलं, मंत्र म्हणायला सुरुवात केली, आणि अचानक विश्वास दचकून उठला. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते. तो अजून झाडावरच आहे. विश्वास थरथरत बोलला, तो अजून झाडावर आहे. तो मला बोलवत होता. त्या झाडावरच्या प्रत्येक फांदीत तो आहे. हसतोय, माझ्या आत हसतोय. गावातलं वातावरण बदललं. पावसाचा जोर वाढला, वारा सुटला आणि मंदिराजवळची घंटा आपोआप वाजू लागली. पुजाऱ्याने भीतीने त्या मंदिराचा 200 वर्ष जुना ग्रंथ उघडला. तेव्हा
एक वाक्य वाचण्यात आलं, जो या रस्त्याच्या झाडाखाली मृत्यूला कवटाळतो तो फक्त मरत नाही, तो दुसऱ्याच्या शरीरात झाडासोबत जगत राहतो. त्या रात्री पुन्हा काहीतरी घडलं. त्या रात्री गावात एक कुत्रा अजब आवाज करत ओरडत होता. सर्वजण झोपलेले. मग अचानक एका घरातून किंकाळी ऐकू आली. ती वर्षा काकूंची होती, ज्या पहाटे विश्वासवर गंडा बांधत होत्या. गावकरी घरात गेले. काकू जमिनीवर कोसळलेल्या, तोंडावर तेच हसणं, आणि समोर त्या झाडाच्या फांदीवर विश्वास बसलेला. आता विश्वास नाही, आता तो आहे. तो गावातून नाहीसा झाला, पण रात्र झाली की त्या रस्त्याच्या झाडावर तो अजून बसतो आणि वाट पाहतो तुमच्यासारख्या एखाद्याची. तंबाखू आहे का? आणि तुमचं उत्तर नाही असलं तर